आवाज आहे ना व्यवस्थित? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेत, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे शिथिल, डोळे अलगद मिटलेले. आपण जी स्थिती धारण केलेली आहे, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन, या स्थितीचा मनातल्या मनात निरीक्षण. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. सकाळची प्रसन्न वेळ आहे. कुठलीही घाई गडबड न करता आपण स्वस्थपणे फक्त बसून राहायचं आहे आणि जाणीव आपल्या श्वासाची. संथ गतीने आपण श्वास घेतोय, संथ गतीने श्वास सोडतोय. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. माझा पुढचा 1 तास हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आहे. करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. उजव्या नाकपुडीने प्रत्येकी 10 आवर्तन यथाशक्ती. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद. उजवा हात गुडघ्यावरच असेल. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात अशी 10 आवर्तन यथाशक्ती सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने 10 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात 10 आवर्तन यथाशक्ती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. करणार आहोत कपालभातीची प्रत्येकी 10 आवर्तन दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि कपालभातीला सुरुवात यथाशक्ती 10 आवर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. कृती थांबून मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग, दोन्हीही नाकपुड्या याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार ओम. दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार ओम.
खोलवर दीर्घ श्वास. ओ. प्रार्थना दोन्ही हात जोडून. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. मोक्षप्राप्ती आणि इच्छापूर्ती करणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून नमन मुद्रा. सावकाश जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, दिवसाची आणि या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. भक्तिभाव, लीन भाव मनामध्ये. उलट चाल. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पाय सरळ करायचे. पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. आता दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात समोर असतील. दोन्ही हात समोर. हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित स्ट्रेच देणार आहोत. जास्तीत जास्त ताण. 2 दिवसाच्या गॅपने आपण भेटत आहोत म्हणून पहिल्यांदा जॉईंट्स मोकळे करून घेऊया. हा बरोबर. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट. पावलाचा आणि हाताचा अंगठा. बरोबर. पुन्हा ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच देऊया. 4 बोट फोल्ड करूया पावलाची आणि हाताची आणि मग त्याच्यावर अंगठा प्रेस करायचा आहे. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करायचं आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा पहिल्यांदा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोट प्रेस करायचे आहेत. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच. 4 बोट फोल्ड आणि मग त्याच्यावर अंगठा. ओपन करायचं आहे. आता दोन्ही पुन्हा पावलं जोडून दोन्ही हातांची बोटं जुळलेली आहेत. अँकल जॉईंट्स मधून पाऊल. मनगटामधून हाताचा पंजा. स्वतःकडे ओढून घ्या. हाताचे मूठ सोडून द्या. दोन्ही हात अगदी सरळ. बोटं एकदम सरळ असतील ताठ. बरोबर. आणि आता स्वतःकडे खेचून घ्यायचे. पावलं आणि मनगटातून हात आणि जमिनीकडे ताणायचे आहेत. बरोबर. वर, अप अँड डाऊन. बरोबर. छान. वर, खाली. वर, खाली. बरोबर. पुन्हा दोन्ही हात समोर घ्या. आता हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. हा. आणि आता बघा दोन्ही हात उजवीकडे, पाऊल उजवीकडे या प्रकारे वायपर मुवमेंट. मध्यभागी आणि मग डावीकडे, मध्यभागी. पूर्ण हात नका हलवू. फक्त मनगटामधून आपल्याला हाताचे पंजे हलवायचे. मनगटामधून आणि खाली अँगल जॉईंट्स मधून पावलं. उजवीकडे आणि डावीकडे. वायपर, गाडीचे वायपर कसे फिरतात त्याप्रमाणे. बरोबर. छान. बरोबर. बरोबर. सावकाश थांबायचंय. थोडा वेळ हात खाली. हाताला रग लागू शकते म्हणून थोडा वेळ हात खाली. पुन्हा दोन्ही हात समोर घ्या. हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या. हा. आणि आता रोटेशन करूया आपण. फक्त हाताच्या मुठींचं रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात मागे. हात मागे सपोर्टसाठी म्हणजे पाठकाणा आपला व्यवस्थित सरळ राहील. आणि आता आपण रोटेशन करूया अँकल जॉईंट्स मधून. सावकाश पावलं उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, बरोबर. 3, 4, 5. सावकाश परती थांबवायचे. दोन्ही हात तसेच असतील आपले मागे. आणि आता नेक रोटेशन. सावकाश आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. पाठकणा सरळ.
आणि आता मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. उजवीकडे नेताना उजवा कान बघा सहज खांद्याच्या जवळ जातोय. मग पाठीमागे डावीकडे येताना डावा कान सहज खांद्याच्या जवळ जातोय आणि मध्यभागी. अजून एक राऊंड. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. यथाशक्ती अजून 2 राऊंड करून घेऊया. बरोबर. सावकाश कृती थांबवून दोन्ही मान सावकाश सरळ करायचे आणि पुन्हा एकदा रिलॅक्स व्हायचं. लक्ष आपल्या श्वासात. श्वास घेतोय आणि सावकाश सोडतोय. साधी म्हणजे दोन्ही हात समोर करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. दोन्ही हातांची आता बोटं खांद्यावर ठेवायचे. दोन्ही कोपरं समोरून जॉईंट. आणि आता श्वास घेत घेत कोपरं वर, श्वास सोडत खाली. अगदी सावकाश श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, बरोबर. श्वास सोडत खाली. छान. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन करून घ्यायची आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. सावकाश कृती थांबवायची. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे घ्या. मानेच्या मागे. बरोबर. पुन्हा पाठ करा सरळ, मान समोर. आणि आता दोन्ही कोपरं पुन्हा जॉईन करून घ्या समोरनं. आणि आता श्वास घेत घेत आपले हात लांब करायचे. श्वास घेत घेत लांब. जास्तीत जास्त स्ट्रेच. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. बरोबर. श्वास सोडत जवळ. एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. बरोबर. छान करता. सावकाश कृती थांबवून पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती संथ आणि लयबद्ध असेल. आज आपण बघणार आहोत उष्ट्रासन. तर इथे ज्यांना पाठीची दुखणे आहेत त्यांनी बॅकवर्ड बेंड घेताना अगदी सावकाश घ्यावा. यथाशक्ती प्रयत्न करावा. याचे फायदे थायरॉइड प्रतिबंधात्मक हे आसन आहे आणि उपचारात्मक. त्याचबरोबर ह्या आसनामध्ये आपल्या पोटावरती स्ट्रेच येतो. त्यामुळे तिथले मसल्स खूप आपले स्ट्रॉंग होतात आणि पाठीचा कणा आहे तो अजून फ्लेक्झिबल व्हायला मदत होते. आणि त्यालाच कॉम्प्लिमेंट करणारी योग मुद्रा. उष्ट्रासनामध्ये ज्या स्नायूंना ताण भेटतो, योग मुद्रेमध्ये त्या स्नायूंना प्रेशर येतो. तर योग मुद्रा जी आहे ही डायबेटीस उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक अशी आहे. मुद्रांचा अभ्यास जसं मी मागच्या आठवड्यामध्ये बोललो की अंतःस्रावी ग्रंथींवरती आपल्या खूप जास्त प्रभावी असतो. म्हणून थायरॉइड आणि डायबेटीस सारखे जे आजार आहेत ते आपल्यापासून लांब राहण्यास मदत होते. तर दोन्हीही कृती मी आधी दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. तर आपल्याला या दोनही आसनांसाठी वज्रासनामध्ये जायचं आहे. आता ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य आहे वज्रासनात, ते वज्रासनामध्ये बसून हे आसन बघू शकता. ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालून आधी बघा आणि मग आपण एकत्रित करूया. तर आधी वज्रासन आपण विधिवत घालून घ्यायचं. एक एक पाय फोल्ड करून. ज्यांना शक्य आहे ते बसू शकतात हा वज्रासनात. त्यानंतर उष्ट्रासनासाठी आपल्याला गुडघ्यांवरती उभं राहायचंय. आता बघून घ्या पुढची कृती. गुडघ्यांवर उभं राहिलं की दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला थोडंसं अंतर घ्यायचंय. म्हणजे अगदी 4 ते 5 सेंटीमीटर एवढं अंतर असेल. हे झालं की पावलं जी आता आपली फ्लॅट आहेत ना जमिनीकडे त्याचं माउंटन करायचं. टाचा ज्या आहेत ह्या सिलिंगच्या दिशेला जातात. ठीक आहे. हे आपलं झालं पक्क की मग हाताची बोटं जोडून घ्यायची आणि ती आता आपल्या कमरेचा जो शेवटचं माकड हाड आहे ना तिथे ठेवायचे. बघा हाताची बोटं जमिनीकडे पॉइंटेड आहेत आणि आपला अंगठा जो आहे तो आपल्या कमरेवरती येतो. ठीक आहे.
ही झाली उष्ट्रासनाची पहिली पायरी. मग काय करायचं, आता ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी फक्त कमरेचा भाग पुढे ढकलायचा, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. फक्त एवढीच कृती करायची. बाकीच्यांनी शक्य असेल तर आधी उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे, आणि त्यानंतर शक्य असेल तर उजव्या हात पायाची टाच पकडायचा प्रयत्न आणि मान मागे सैल सोडून द्यायची. डावा हात सपोर्ट साठी आपल्या कमरेवर असेल. मग सावकाश उलट चाल, उजवा हात आपला पुन्हा कमरेवरती. मग पुन्हा एकदा पोटाचा भाग पुढे ढकलायचा, कमरेचा भाग पुढे ढकलून पोट पुढे येतं. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, डाव्या हाताची बोटं बघायची. शक्य असेल तर डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडायचा प्रयत्न करायचा. उजवा हात पूर्णपणे आपल्या कमरेवरती असेल. आणि मग सावकाश उलटचाल करताना मान मध्यभागी आणि डावा हात तिथल्या तिथेच कमरेवरती. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची कृती बघा. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी खाली गुडघ्यांच्या इथे थोडासा सपोर्ट घ्यायला हरकत नाही, म्हणजे नॅपकिनची घडी करा आणि ती गुडघ्याच्या खाली घ्या, म्हणजे तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होणार नाही आणि गुडघ्यांवरती प्रेशर येणार नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण कृती करायची आहे. पुन्हा हात जे आहेत ते कमरेवरती तशाच प्रकारे ठेवायचे. कमरेचा भाग थोडासा पुढे ढकलायचा, पोट पुढे येतं, मान मागे, आणि मग उजव्या हाताने उजवी टाच आणि डाव्या हाताने डावी टाच पकडून मागच्या मागे, मान मागे सैल सोडून द्यायची. उष्ट्र म्हणजे काय, उंट. उंटाप्रमाणे हा आकृतिबंध, हे सुलभ उष्ट्रासन आपण केलंय. आणि उलटचाल करताना पुन्हा सावकाश हात कमरेवरती, पावलांचं माउंटन सोडून द्यायचं, दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि वज्रासनामध्ये स्थिर. आता ह्याची पुढची कॉम्प्लिमेंट करणारी योग मुद्रा सुद्धा दाखवते, मग आपण एकत्रित करू. योग मुद्रेमध्ये आपल्याला एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट, म्हणजे डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं, डाव्या हाताची मूठ घट्ट वळून घ्यायची, एक श्वास भरून घ्यायचा, हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल आणि इथे पुन्हा छातीच्या स्नायूंचं प्रसरण होतं. आणि मग श्वास सोडत यथाशक्ती कमरेतनं पुढे झुकायचं. बघा, पोटाचा भाग पुढे येतोय, मग छातीचा भाग, मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि त्यानंतर कपाळ. सीटचा भाग न उचलता आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदय विकाराचा त्रास आहे किंवा हृदयासंबंधी कुठलेही विकार असतील तर मात्र हे करणं टाळायचं आहे. इथे रक्ताचा प्रवाह हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते, उलट प्रकार होतो, रक्ताची दिशा बदलते, आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंचं आरोग्य सुधारतं. अंतिम स्थितीमध्ये आपल्याला हाताची पकड एकदम ढिली सोडायची. आता समजा ज्यांचं कपाळ पूर्णपणे जमिनीवर टेकत नसेल त्यांनी काय करायचं, हाताची पकड सोडून दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवायची आणि मग त्याच्यावर कपाळ ठेवायचं, म्हणजे सीटचा भाग सुद्धा उचलला जात नाही आणि आपल्याला अपेक्षित असे लाभ मिळतात. इथे खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे. आधी कृती बघून घ्या, समजून घ्या आणि मग एकत्रित करूया. आणि मग उलट चाल करताना हाताच्या मुठी ज्या समोर घेतल्यात त्या सोडून द्यायच्या, पुन्हा डाव्या हाताचं मनगट पकडायचं, पकड थोडीशी घट्ट करायची आणि मग सावकाश हळूहळू कपाळ, नाक, हनुवटी असं करत करत श्वास घेत घेत सावकाश कमरेतलं सरळ व्हायचं आणि मग हाताची पकड सोडून द्यायची. ठीक आहे, लक्षात आलंय? करूया मग आता आपण सुरुवात. आधी प्रत्येकाने विधिवत वज्रासन घालून घ्या. दोन्ही पाय समोर ठेवून एक एक पाय फोल्ड करून वज्रासन, उजवा पाय आणि मग डावा पाय. वज्रासनामध्ये थोडा वेळ स्थिर राहूया. वज्रासन हे मेडिटेटिव्ह आसन आहे, म्हणून त्या आसनामध्ये अगदी 2 ते 3 सेकंद तरी थांबण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही हात आपले मांडीवर ठेवायचे, डोळे अलगद मिटून घ्या आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून घ्या. बंद डोळ्यांनी पूर्ण देहाचं निरीक्षण. गुडघे समोरून जुळलेले असतील,
सीटचा भाग बरोबर आपल्या दोन्ही टाचांच्या मध्ये, पायाचे अंगठे जुळलेले आहेत एकमेकांना, खांदे रिलॅक्स, लक्ष आपल्या श्वासाकडे. वज्रासनामध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा आपोआप आपलं उदर श्वसन व्हायला सुरुवात होते. त्यामुळे अन्न पचन हे खूप चांगल्या प्रकारे होतं जेवणानंतर तुम्ही हे आसन केलं तर. एकमेव आसन आहे की जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. आणि आता करूया उष्ट्रासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला थोडंसं अंतर घ्यायचंय. अगदी 2 ते 3 सेंटीमीटर एवढं अंतर असेल. आणि आता टाचांचं म्हणजे पावलं जी आहेत त्याचं माउंटन. टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोटं जमिनीवर. बरोबर, परफेक्ट. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांना जोडून घ्या आणि ती हाताची बोटं किंवा ते हात आहेत आपले ते कमरेवर ठेवायचे, जिथे आपलं माकड हाड आहे तिथे. हा, आणि हाताचे अंगठे आपल्या कमरेवर येतील. पुन्हा इथे बघा छातीच्या स्नायूंचं प्रसारण होतंय, म्हणजे इथे आपली लंग्स कॅपॅसिटी सुद्धा वाढायला मदत होते. आता हे आपलं पक्क झालं की मग हळूहळू कमरेचा भाग पुढे ढकला. आपलं पोट पुढे येत आहे. आधी मान मागे नेऊ नका, फक्त पोटाचा भाग पुढे येतोय. आणि मग उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. उजव्या हाताचा पंजा बघण्याचा प्रयत्न करा. बरोबर. आणि शक्य असेल तर मागून उजव्या पायाची टाच पकडा. डावा हात सपोर्टसाठी कमरेवर. खूप छान. आणि आता मान मागे सैल सोडून द्या. छातीचं प्रसारण, खांदे मागून एकमेकांच्या जवळ. बरोबर. गळ्यापासून पोटापर्यंत ताण, त्याचा अनुभव. तोंड बंद, श्वास चालू. चेहरा पूर्णपणे सिलिंगला समांतर. यथाशक्ती थांबूया. 5, 4, 3, 2, 1. उलटचाल. सावकाश. मान सरळ. उजवा हात पुन्हा आपल्या कमरेवरती. थोडा वेळ हात खाली. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने सावकाश सोडून द्या. आपल्याला कुठेही स्वतःला स्ट्रेच करून न देता व्यवस्थित करायचे सगळी आसनं. आता विरुद्ध बाजूने हीच कृती. पुन्हा आपली हाताची स्थिती कमरेवरती. बोट आपली जमिनीकडे पॉइंटेड असतील. पुन्हा सावकाश कमरेचा भाग पुढे ढकलूया. पोट पुढे येत आहे. आधी मानेतून मागे झुकू नका. आता डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. आणि शक्य असेल तर मागून डाव्या पायाची टाच पकडा. उजवा हात सपोर्टसाठी कमरेवर. आणि आता मान मागे सैल सोडा. खांदे पुन्हा एकदा मागून एकमेकांच्या जवळ येतील. तोंड बंद, श्वास चालू. बरोबर, छान. आणि ते थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलटचाल. सावकाश मान मध्यभागी. डाव्या हाताचा सपोर्ट पुन्हा कमरेवर. पुन्हा दोन्ही हात खाली. आणि तिथल्या तिथेच विश्रांती. पुन्हा श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडा. आणि आता आपण करणार आहोत सुलभ उष्ट्रासन. पुन्हा दोन्ही हात आपले कमरेवरती, हाताची बोटं जमिनीकडे पॉइंटेड. पुन्हा कमरेचा भाग पुढे ढकलूया. पोट पुढे येत आहे. आधी मानेतनं मागे झुकू नका. आणि आता शक्य असेल तर उजव्या हाताने उजवी टाच पकडा मागच्या मागे. डाव्या हाताने डावी टाच पकडा. हा, पूर्ण हात वर नेण्याची गरज नाहीये. मागच्या मागे जर होत असेल तर ठीक आहे. हा, बरोबर. आणि मग मान मागे सैल सोडून द्या. यथाशक्ती प्रयत्न. तोल जात असेल. हा, बरोबर आहे. खूप छान. बरोबर होतंय प्रियताई तुमचं. हा, होतंय. करा करा. ठीक आहे. यथाशक्ती थांबा. चैत्राली छान झालंय. बाकी तुमचे पण सगळ्यांचे प्रयत्न व्यवस्थित आहेत. खूप छान. दर्शनाताईंचं पण छान होतंय. बरोबर आहे. खूप छान. सावकाश उलटचाल करूया. उजवा हात कमरेवर घ्या. मग डावा हात. दोन्ही हात खाली. पावलांचं माउंटन सोडून द्या. दोन्ही गुडघे जोडून घ्या. आणि सावकाश वज्रासनामध्ये स्थिर. डोळे अलगद मिटून घ्या. आणि संपूर्ण उष्ट्रासनाचा जो काही परिणाम झालाय आपल्या गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना, त्या सगळ्याचा अनुभव. पाठकण्यावरती प्रेशर होता. गळ्यापासून पोटापर्यंत ताण होता. ह्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा.
आणि आता करूया याला कॉम्प्लिमेंट करणारी योग मुद्रा. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. डाव्या हाताची मूठ घट्ट वळून घ्या. पुन्हा नजर समोर. ही पकड आपला जिथे पाठकड आहे तिथे पुन्हा एकदा ठेवायची आहे. छातीच्या स्नायूंचं प्रसारण होत आहे. खांदे मागून एकमेकांच्या जवळ आणि हाताची कोपरं जमिनीला पॅरलल आली असतील. बरोबर. पाठकणा सरळ. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आता आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. आपली हनुवटी थोडीशी वर उचला आणि आता श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतनं पुढे झुकूया. आधी आपला पोटाचा भाग आपल्या मांडीवरती येईल, मग आपल्या छातीचा भाग पुढे येतोय, मग आपला गळा, मग हनुवटी, नाक आणि त्यानंतर सीटचा भाग न उचलता कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. ठीक आहे, खूप छान, खूप सुंदर. सगळ्यांनाच खूप छान जमलंय. आता ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर राहत असेल, सीटचा भाग उचलला जात असेल, त्यांनी काय करा, हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या आणि त्या मुठी एकमेकांवर ठेवून त्याच्यावर आता आपलं कपाळ ठेवा आणि खांदे एकदम रिलॅक्स. ज्यांनी हाताची पकड केलेली आहे मागे, त्यांनी हाताची कोपरं एकदम रिलॅक्स ठेवा. जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. पोटाचे स्नायू रिलॅक्स करा. पाठकणा रिलॅक्स करा आणि आता बघा, पाठीच्या मणक्याला अगदी लोअर बॅक पासून वरपर्यंत छान असा ताण येतोय. पोटावरती प्रेशर आहे. रक्ताची दिशा जी आहे प्रवाहाची ती बदलत चालली आहे आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय आणि आता उलट चाल करताना हाताच्या मुठी ज्यांनी केल्या आहेत त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट पकडा. ती पकड आपल्या मागे घ्या. हाताची पकड सगळ्यांनी आता थोडीशी घट्ट करायची आहे. कोपरं थोडीशी वर उचलायची आहे आणि आता हळूहळू श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा असं करत करत सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ आहे तो श्वास सोडा. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर, डोळे अलगद मिटून पुन्हा एकदा योग मुद्रेचा संपूर्ण परिणाम त्याचा मनातल्या मनात मागोवा. बदललेली रक्तप्रवाहाची दिशा पुन्हा एकदा पूर्ववत होतीये, त्याकडे लक्ष. आणि सावकाश वज्रासन सोडून देऊया. एक एक पाय सरळ करूया. उजवा पाय आणि मग डावा पाय. विश्रांती. अँकल जॉईंट मध्ये पेन वाटत असेल तर थोडीशी पावलं क्रॉस करून आपटून घ्या एकमेकांवरती. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचं. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मध्ये सैल सोडूया. करूया कटिचक्रासन. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघूया. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात मागे, डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघूया. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. डायनॅमिक हालचाल सुरू करूया. एकदा उजवीकडे, डावीकडे, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश थांबायचंय. बरोबर. थोडंसं पावलांमधलं अंतर कमी करा. दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात नमस्कार एकमेकांना जोडून घ्यायचे समोर. हा. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब. जास्तीत जास्त स्ट्रेच. संपूर्ण स्नायू आपले ताणले जात आहेत आणि श्वास सोडत जवळ. श्वास सोडत जवळ घेताना संपूर्ण स्नायूंवरती प्रेशर येतोय. या सगळ्याकडे लक्ष. श्वास घेत लांब. बरोबर. अगदी श्वासाशी आधारित सावकाश कृती. श्वास सोडत जवळ. अजून एक राऊंड. श्वास घेत लांब.
श्वास सोडत जवळ. आता श्वास घे, दोन्ही हात वर. श्वास सोडत खाली. दोन्ही हात जोडलेले तसेच आहेत. पुन्हा श्वास घेत वर समोरूनच. श्वास सोडत खाली. पुन्हा समोरूनच खाली येते मध्यभागी. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता श्वास घेत पुन्हा वर घ्यायचे हात आणि श्वास सोडत आपले बाजूने खाली येतील. श्वास सोडत बाजूने खाली. पुन्हा श्वास घेत वर. छान. श्वास सोडत खाली. समोरून वर घ्यायचे आणि बाजूने खाली आणायचे. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. साईडने खाली येतील. बरोबर. अजून एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय आणि विश्रांती. मान मागे सैलसर सोडून द्या. रिलॅक्स व्हा. आता आपण करणार आहोत बद्ध हस्त. तर हे बद्ध हस्त जे आहेत, ज्यांना पुन्हा पाठीच्या मणक्याची दुखणी आहे, त्यांनी मात्र करताना यथाशक्ती प्रयत्न करावा. कोणा किंवा स्लिप डिस्कचा त्रास असेल तरी मात्र त्यांच्यासाठी हे आसन वर्ज्य आहे. तर याच्याने आपल्या पाठकड्यावरती प्रेशर येतो आणि त्याच्यामुळे तिथलं पाठकड्याचं आरोग्य सुधारतं आणि त्याचबरोबर पुन्हा गळ्यापासून पोटापर्यंत ताण येतो. त्यामुळे म्हणजे ज्यांना पोक काढून वगैरे चालायची जी सवय असते ती ह्या आसनाच्या सरावाने कमी व्हायला मदत होते. तर हे कसं करायचं दाखवते. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. समजा आपला जर तोल जातोय असं वाटलं तर किंचितसं पावलांमध्ये अंतर घ्यायचं. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड जिथे आपला सीटचा भाग आहे ना तिथे ती पकड घ्यायची. बघा हाताचे तळवे आहेत हे सिलिंगच्या दिशेला आहे आणि सीट पासून थोडेसे हात आपले लांब असतील. बघा आता मी तुम्हाला थोडीशी क्रॉस होऊन दाखवतेय. ठीक आहे. आता इथे आपल्याला संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये घ्यायचंय. कुठेही पोट किंवा सीटचा भाग असा मागे न घेता संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये. इथे खांदे आपले मागून एकमेकांच्या जवळ येतात. छातीचं प्रसरण होतं. लंग्स कॅपॅसिटी वाढते. हे आपलं पक्क झालं की मग हळूहळू आपल्याला आपली मान, चेहरा जो आहे हा सिलिंगला समांतर घ्यायचा आहे आणि असं इमॅजिन करायचं की आपल्या हातावर कुणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात खाली जमिनीकडे झुकले गेलेत. बघा या प्रकारे. उलटचाल करताना आधी मान मध्यभागी येईल. खांदे रिलॅक्स करायचे तिथल्या तिथेच आणि मग हाताची गुंफण सोडून द्यायची. ठीक आहे. करूया सुरुवात. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. यथाशक्ती प्रयत्न करा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे आपले सिलिंगच्या दिशेला असतील आणि ही पकड आपल्या सीटच्या इकडे असेल. सीट पासून थोडीशी लांब न्यायची आहे म्हणजे खांदे आपोआप मागून एकमेकांच्या जवळ येतात. छातीचं प्रसारण होतं. ही आपली स्थिती पक्की झाली की मग हळूहळू आपल्याला एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आहे. चेहरा सिलिंगला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, श्वास चालू असेल आणि आपले हात अजून जमिनीकडे ताणण्याचा प्रयत्न करा. असं इमॅजिन करायचंय की आपल्या हातावर कोणीतरी वजन ठेवलंय आणि ते जमिनीकडे ताणले गेलेत. हा, छान छान. हात मात्र आपले कोपरातनं सरळ असतील. बरोबर. थोडासा प्रियताई पोटाचा भाग आतमध्ये घ्या. बाकी सगळ्यांचं ठीक होतंय. हा, बरोबर बरोबर आहे. छान. सावकाश उलटचाल. आधी मान सरळ करा. खांदे रिलॅक्स करा आणि मग हातांची बोटं एकमेकांमधून सोडून द्या. तिथल्या तिथे विश्रांती. पूर्णपणे पाठीच्या आपल्या मणक्यावरती जो प्रेशर आलेला त्याकडे लक्ष. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आपण करणार आहोत हस्तपादासन. पुन्हा दोन्ही पाय सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले ठेवा. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. पुन्हा एकदा एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या. चेहरा सिलिंगला समांतर आणि एक श्वास भरून घ्या. आता
आणि श्वास सोडत हळूहळू पुन्हा कमरेतनं पुढे झुका, सावकाश खाली वाका. आता दोन्ही हात जे आहेत हे आपल्या पावलाच्या जवळ किंवा आपल्या हातांचे जे फिंगर टिप्स आहेत ते जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. जर आपले हात जमिनीपर्यंत पोहोचत नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या आणि नजर समोर घ्या. समोर बघा आधी. खांदे एकदम रिलॅक्स. खांदे रिलॅक्स. दोन्ही पाय आपले गुडघ्यातनं सरळ असतील. बरोबर. नजर समोर बघा आधी. खांदे एकदम रिलॅक्स. आणि त्याच्यानंतर आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. चीन लॉक पोझिशन. बघा जिथे आपले फिंगर टिप्स जमिनीवर होते आता तिथे आता आपले हाताची म्हणजे जमिनीला टेकतायत का बघा. यथाशक्ती प्रयत्न कुठेही ओव्हर ट्राय करू नका. हाताचे तळवे जमिनीला नाही टेकले तरीही चालतील. आणि आता आपली हनुवटी गळ्याकडे गेलीये त्यामुळे आपोआप आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जातं. इथे पुन्हा रिलॅक्स. खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. ज्यांनी हात जमिनीकडे सैल सोडलेत ते पण एकदम हात लूज सोडून द्यायचे. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. श्वास चालू. आणि उलटचाल करताना तिथल्या तिथे सरळ. हात वरती न नेता सावकाश सरळ व्हा. तिथल्या तिथे सरळ. आणि विश्रांती. बरोबर. विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. पुन्हा एकदा इथे बदललेल्या रक्ताच्या प्रवाहाची दिशा पूर्ववत होतीये त्याकडे लक्ष. एक हलकासा तुम्हाला वेगळेपणा जाणवेल संपूर्ण शरीराच्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये. करूया ताडासन स्ट्रेचिंग. त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय थोडंसं पावलांमध्ये अंतर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे आपले समोर असतील स्क्रीनच्या दिशेने. बरोबर. आणि आता हळूहळू दोन्ही हात सरळ वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. हा. आणि मग टाचा जमिनीपासून वर उचला. नजर समोर आणि स्ट्रेच. पूर्णपणे पाठ कड्याला आता स्ट्रेच येऊ देत. व्हर्टिकली उभ्या कक्षेमध्ये स्ट्रेच. 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 छान. रिलॅक्स. टाचा खाली. दोन्ही हात सावकाश समोरून खाली येतील. अगदी सावकाश. सावकाश खाली घ्या आणि मग विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊन विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आता आपण शयन स्थितीमध्ये बघणार आहोत सुलभ द्रोणासन. आणि पोटावरती पडून आज आपण बघणार आहोत अर्ध धनुरासन. तर ही दोन्हीही आसनं मी दाखवते कशी करायची. तर दोन्हीही आज शक्यतो आपल्या पाठीच्या मणक्यावरती प्रेशर आणि ताण येणारी आसनं आपण आज घेतोय. तर ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र करताना यथाशक्ती प्रयत्न करा. तर मी दाखवते दोन्ही आसनं कशी करतात मग आपण एकत्रित करूया. तर सुलभ द्रोणासन बघा. पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आहेत. हात शरीराच्या जवळ. आता खांदे थोडेसे आपले वरती कानाच्या दिशेने घ्यायचे आणि आपल्या हाताची जी कोपरा आहे त्या हाताच्या कोपराच्या सपोर्टने आपल्याला आपलं डोकं सावकाश वर उचलायचंय. आपली नजर दोन्हीही पावलांकडे असेल आणि मग आपली अपर बॉडी थोडीशी लिफ्ट करायची आहे. बघा हाताच्या कोपऱ्याने अपर बॉडी आपण हलकीशी वरच्या बाजूने घेतली. ही स्थिती पक्की झाली. आता ज्यांना वेट लॉस करायचंय त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. दोन्ही पावलं जुळलेली आहेत. सुरुवातीला उजवा पाय सरळ घ्यायचा. गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा. नजर उजव्या पायाकडे. मग सावकाश उजवा पाय खाली. मग डावा पाय. नजर डाव्या पायाच्या बोटांकडे. मग सावकाश डावा पाय खाली. आणि त्यानंतर आपल्याला उजवा पाय आणि उजवा हात वर उचलायचा आहे. मग दोन्ही हात पाय खाली. मग डावा पाय आणि डावा हात वर उचलायचा आहे. सावकाश दोन्ही हात खाली आणि त्याच्यानंतर दोन्हीही पाय एकत्रित वर उचलायचा आहे. आता इथे जेव्हा आपण दोन्ही पाय एकत्रित वर उचलू जर थरथर जाणवायला लागली तर मग सावकाश पाय खाली घ्यायचे. जर पावलं जुळून थरथर जाणवायला लागली तर पाय खाली घ्यायचे. थोडंसं पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि पुन्हा दोन्ही पाय वर उचलायचे. ठीक आहे.
आणि मग सावकाश खाली. उलट चाल करताना हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवायचा. डोकं सावकाश खाली आणि मग विश्रांती. त्याच्यानंतर पोटावर पडून आपण बघणार आहोत अर्ध धनुरासन. तेही दाखवते, डायरेक्ट दाखवते. पुन्हा पूर्व स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, हातापायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि मग आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचा अँकल पकडायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा सरळ. आणि मग एकाच वेळेला आपल्या उजव्या पायाची मांडी आणि डावा हात आणि आपलं कपाळ जमिनीपासून वर उचलायचं. बघा, डावा पाय पूर्णपणे जमिनीवर आहे, फक्त उजवा पायाची मांडी वर उचलली आहे आणि डावा हात आणि आपलं कपाळ. उलट चाल करताना हात खाली, कपाळ जमिनीवर. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड, उजवा हात सरळ वरती. आणि मग डावा पाय, उजवा हात आणि कपाळ जमिनीपासून वर. उजवा पाय पूर्णपणे रिलॅक्स. उलट चाल करताना हात, कपाळ जमिनीवर आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. ठीक आहे, करूया सुरुवात. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा आणि आपल्या हातांची पकड दोन्ही पायांच्या भोवती घ्या. पोटावरती हलकासा प्रेशर येतोय. आणि आता आपण थोडंसं रोलिंग करतोय. एकदा उजव्या कुशीला वळा, कपाळ जमिनीला टेकवा. डोकं न उचलता पुन्हा सावकाश मध्यभागी येऊन डाव्या कुशीला वळा, कपाळ जमिनीवरती टेकवा डाव्या बाजूने. पुन्हा डोकं न उचलता मध्यभागी उजवीकडे, डोकं न उचलता डावीकडे. हे करताना आपल्या पाठीच्या मणक्याला मसाज होतोय. बरोबर. सावकाश मध्यभागी या, थांबा. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर विश्रांती. आणि करणार आहोत आपण आता सुलभ द्रोणासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सावकाश आधी आपलं डोकं वर उचला, नजर आपली दोन्ही पावलांकडे. आणि मग आपल्या कोपराच्या सहाय्याने अपर बॉडी वर उचलायची, दोन्ही हातांचा स्टँड करून. बरोबर, छान. खांदे एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला जमिनीपासून वर. नजर उजव्या पायाच्या बोटांकडे. बरोबर, छान. हातांचा स्टँड करा. थोडासा पाय खाली घ्या सर. हा, बरोबर. आणि आता नजर समोर. 5, 4, 3, 2, 1. सावकाश उजवा पाय खाली. आता डावा पाय जमिनीपासून वर उचलूया. नजर डाव्या पायाच्या बोटांकडे. थांबा तिथे. बरोबर करताय. 5, 4, 3, 2, 1. डावा पाय खाली. आता उजवा पाय आणि उजवा हात जमिनीपासून वर उचला. आपलं वजन आपोआप डाव्या बाजूला शिफ्ट होतंय. बरोबर, छान. पुन्हा एकदा इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. उजवा पाय खाली, उजवा हात खाली. आता डावा पाय आणि डावा हात जमिनीपासून वर. नजर आपलं वजन आपलं उजव्या बाजूला शिफ्ट होतंय. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. डावा हात खाली, डावा पाय खाली. पुन्हा आपली स्थिती तपासून घ्या. पोट रिलॅक्स, पाठकडा रिलॅक्स.
आता थोडंसं पावलांमध्ये अंतर घ्या आणि मग दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचला. थोडंसं पावलांमध्ये अंतर घ्या म्हणजे आपल्याला थरथर जाणवणार नाही. ओके, छान. यथाशक्ती थांबा. सावकाश पाय खाली. हाताच्या सपोर्टने पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा. डोकं जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. आणि त्या सावकाश एका कुशीला वळून कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्यात आतमध्ये पायाची बोट बाहेरच्या दिशेला. एकदम रिलॅक्स. आता दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. उजवा पाय फोल्ड करून उजव्या पायाचा अँकल पकडा. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. उजव्या पायाची मांडी, डावा हात आणि आपली अपर बॉडी म्हणजे कपाळाचा भाग जमिनीपासून वर उचला. उजव्या पायाची मांडी थोडीशी स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा मागच्या मागे. डावा हात सरळ असेल वर, नजर डाव्या हाताच्या बोटांकडे. डावा हात सरळ घ्या समोर. यथाशक्ती प्रयत्न. हा, बरोबर. छान. थांबूया. 5, 4, 3, 2, 1. ठीक आहे. उलट चाल. डावा हात खाली, उजवा पाय सरळ, कपाळ जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. आणि आता डाव्या पायाची मांडी, उजवा हात आणि कपाळ जमिनीपासून वर. डावा पाय पूर्णपणे रिलॅक्स. बरोबर. नजर उजव्या हाताकडे. यथाशक्ती थांबा. श्वास चालूच राहणार आहे. श्वास घेतोय, सोडतोय. ठीक आहे, छान. सावकाश. उजवा हात खाली, कपाळ जमिनीवर, डावा पाय खाली आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळा. जेव्हा आपण हे करतो तेव्हा पोटावरती आपल्या चेस्ट मसल्स वरती प्रेशर असतो, म्हणून पाठीवर पडून विश्रांती. हृदयाची गती, श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या. तोंडाने हळुवारपणे सोडून घ्या. मुखधोती. सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती घ्या. आणि मग पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, किंवा आधी साधी मांडीमध्ये बसला तरीही चालेल. आजपासून आपण प्राणायामाला सुरुवात करतोय. तर प्राणायामामध्ये जसं आपण गेल्या आठवड्यामध्ये विभागीय श्वसन पाहिलं, आपण आपल्या श्वासाची गती जी आहे नॉर्मल ती आता आपल्या लक्षात आलेली असेल. तर प्राणायाम म्हणजे आपला जो नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असतो त्याला आपण त्या गतीला आपण विच्छेद देतो, म्हणजेच प्राणायाम. श्वास प्रश्वास योगर्ती विच्छेदः असं सूत्र आहे प्राणायामासंबंधी. तर हे करताना आपल्याला काही गोष्टी किंवा काही शब्द आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. जसं की श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हणतात आणि श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक म्हणतात. जे नवीन योग साधक आहेत त्यांच्यासाठी, जे नेहमी करतात त्यांना माहितीच आहे पूरक आणि रेचक म्हणजे काय. श्वास घेणं ब्रीदिंग म्हणजे पूरक, श्वास सोडणं एक्झेल ब्रीद आउट म्हणजेच रेचक. तर आपली जी उजवी नाकपुडी आहे तिला चंद्र नाडी म्हणतात आणि जी डावी नाकपुडी आहे तिला सूर्य नाडी म्हणतात. तर जेव्हा आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट असतो आणि जेव्हा आपली डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला राईट ब्रेन ऍक्टिव्हेट असतो. हे आपण शाळेमध्ये शिकलेलोच आहोत की हे क्रॉस कनेक्शन आहे. जेव्हा उजवी नाकपुडी आपली ऍक्टिव्हेट असते तेव्हा नकळत म्हणजे आपल्यामध्ये एक वेगळा उत्साह असतो. आपण खूप म्हणजे एका एनर्जीने काम करत असतो.
आणि ज्या वेळेला, कारण की सूर्य नाडी म्हणजे सूर्य जो आहे हा उष्णतेचा प्रतीक आहे, ऊर्जेचा प्रतीक आहे. त्यावेळेला आपल्यामध्ये एक वेगळाच उत्साह असतो. आणि जेव्हा आपली डावी नाडी ॲक्टिव्हेट असते, त्यावेळेला आपण खूप लॉजिकली विचार करत असतो. एक क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये असते. म्हणजे आपण अगदी शांत डोक्याने क्रिएटिव्हली म्हणजे कामं जी आहेत ती करत असतो. तर ही जी सगळी ह्या ज्या नाड्या ज्या आता मी बोलतीये, सूर्यनाडी, चंद्रनाडी, ह्या ॲक्टिव्हेट करण्याचं जे काम आहे ते कोण करतं? तर हे प्राणायामाच्या सहाय्याने किंवा त्याच्या अभ्यासाने आपल्या ते लक्षात येणार आहे. तर ह्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, हे आता आपण हळू-हळू आजपासून पुढे घेणारच आहोत. तर आपल्याला प्राणायाम मुद्रा बघायची आहे, कशी करतात, ते मी तुम्हाला दाखवते. आणि आता समजा ज्यांना जॉइंट्सचा म्हणजे कधी-कधी वातविकार असतात, त्यामुळे आपल्याला बोटं फोल्ड करता येत नाहीत. तर तुम्हाला ती प्राणायाम मुद्रा समजा नाही जमली करायला, तर त्याला अल्टरनेट काय आहे, हेही मी तुम्हाला सांगते. आधी प्राणायाम मुद्रा बघा कशी असते. ही प्राणायाम मुद्रा जी आहे, ही आपल्याला उजव्या हाताची करायची आहे. बघा पहिली जी 2 बोटं आहेत ती फोल्ड केली आहेत आणि ती अंगठ्याच्या मुळाशी घेतली आहेत. अंगठा आपला ओपन आहे. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट म्हणजे आपली रिंग फिंगर जी आहे, ही 3 बोटं आपली ओपन आहेत. आता ही 3 बोटं का ओपन आहेत हेही मी तुम्हाला पुढे सांगते. लक्षात आली आहे? याला म्हणतात प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा. ही मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करीन, म्हणजे तुमच्या अजून पक्क लक्षात राहील. ठीक आहे. हे लक्षात आलंय प्रत्येकाच्या कशी केली आहे ती. उजव्या हाताची आपल्याला ही मुद्रा करायची आहे. आता ही मुद्रा जी आहे, म्हणजे पहिली 2 बोटं फोल्ड करून अंगठ्याच्या मुळाशी, अंगठा ओपन आहे आणि ही बाकीची 2 बोटं ओपन आहेत. ही का ओपन असतात दाखवते. तर जेव्हा आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो, तेव्हा अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि डावीने आपण श्वास घेतो. जेव्हा आपल्याला उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो, तेव्हा ही जी 2 बोटं ओपन आहेत, त्या त्या बोटांनी आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची आणि उजवीने श्वास घ्यायचा. म्हणजे ही 3 जी बोटं आहेत, ती एक-एक नाकपुडी बंद आणि ओपन करण्यासाठी ही 3 बोटं ओपन असतात. लक्षात आलंय? डाव्या नाकपुडीने श्वास घेताना उजवी नाकपुडी बंद अंगठ्याच्या सहाय्याने आणि उजव्या नाकपुडीने श्वास घेताना 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद आणि उजवी नाकपुडी ओपन. तर जो आपण हात अंगुली मुद्रेमध्ये ठेवणार आहोत, तो आपल्याला जास्त वर पण नाही घ्यायचा, जास्त खाली पण नाही घ्यायचा. आपल्या खांद्याला जास्त प्रेशर न आणता आपल्याला ही कृती करायची आहे. बघा या प्रकारे. हे लक्षात आलंय? ह्या सगळ्या बेसिक गोष्टी सांगाव्या लागतात पहिल्या वेळेला आणि त्याच्यानंतर प्राणायामाचा श्लोक आपण बघणार आहोत. तर तोही मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करीनच. आपल्या सगळ्यांच्या मध्ये जी प्राणशक्ती आहे, त्या प्राणशक्तीला आपल्याला ॲक्टिव्हेट करायचंय आणि कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये. म्हणून ह्या सगळे श्लोक आणि ह्या सगळ्या गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे. हा आहे आपला प्राणायामाचा श्लोक. तोही मी ग्रुपवरती शेअर करेनच. तर प्राणायामाच्या आधी नॉर्मली दीर्घ श्वसन करतात किंवा कपालभातीची आवर्तनं करतात किंवा विभागीय श्वसन केलं जातं. प्रत्येक इन्स्टिट्यूटचं, योग इन्स्टिट्यूटचं एक संस्थेचं एक वेगळं पॅटर्न ठरलेला असतो. मग काही जणं आधी कपालभाती घेतात किंवा काही जणं प्राणायामाच्या आधी दीर्घ श्वसनाची आवर्तनं घेतात किंवा विभागीय श्वसन करतात आणि मग त्याच्यानंतर प्राणायामाला सुरुवात होते. तर आता आपण सुरुवात करूया. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती असतील द्रोण मुद्रेमध्ये. दीर्घ श्वसन आपल्याला माहितीच आहे. तर आज आपण 3 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करणार आहोत. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रे. पाठ करणं सरळ. डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर, कपाळावर कुठलाही ताण नसेल. जाणीव आपल्या श्वासाकडे. नॉर्मल श्वासाची गती आपली चालू आहे, त्याकडे लक्ष. आपण श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय,
सोडतोय. आणि आता करूया दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. स्लोली कंप्लीटली ब्रीथ आउट. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. प्राणायामाचा श्लोक मी बोलते आणि माझ्या मागोमाग आपण बोला. प्राणस्तेदं वशे सर्वं. प्राणस्तेदं वशे सर्वं. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं. मातेव पुत्रान् रक्षस्व. मातेव पुत्रान् रक्षस्व. श्रीश्च श्रीश्च प्रज्ञा विदेही नैती. विदेही नैती. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करा. खाली ह्या श्लोकाचा भावार्थ पण आहे. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण जसं माता आपल्या मुलांचं पुत्रांचं रक्षण करते त्याचप्रमाणे तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. आरोग्यम धनसंपदा या हा सुविचार आपण हा कायम लक्षात ठेवायला पाहिजे. मनोमन आपल्या प्राणशक्तीला वंदन करूया. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यावर. हठप्रतिपिका या योग ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की आपण योग्य प्रकारे जर प्राणायाम केला तर सगळे रोग आपल्यापासून दूर राहतात. पण जर हाच प्राणायाम आपण अयोग्य प्रकारे केला तर आपल्याला सगळे रोग उद्भवू शकतात. म्हणून आपण सुरुवातीची काही दिवस विभागीय श्वसन दीर्घ श्वसनाची आवर्तनं केली आहेत. तर आज आपण करणार आहोत सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. म्हणजेच आपल्याला एकाच नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि एकाच नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. म्हणून त्याला अभ्यास असं म्हटलं जातं. तर डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. बरोबर. तर सुरुवातीला आपण करणार आहोत सूर्य अभ्यास. तर ही करंगळी आणि त्याच्या बाजूची जी 2 बोटं आहेत त्या बोटांनी आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची. डावी नाकपुडी सहज बंद करा. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक म्हणजे श्वास भरून घ्यायचा उजवीने. उजवीनेच संथ रेचक संपूर्ण श्वास सोडायचा. उजवीने पूरक. उजवीने रेचक. उजवीने पूरक. संथ रेचक. पूरक. खोलवर दीर्घ पूरक यथाशक्ती. संथ रेचक. आता डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करा. सॉरी, उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. आणि डावी नाकपुडी आता ओपन करा. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीनेच संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. संथ रेचक. खोलवर दीर्घ पूरक. संथ रेचक. खोलवर दीर्घ पूरक. संथ रेचक. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक. डावीनेच
आणि डावीनेच संथ रेचल. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये. आपली जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जाऊया बंद डोळ्यांनी. उजवी आणि डावी. आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे हे आपलं आपण मनातल्या मनात मागवू. शक्यतो आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असू शकते, कारण की आपण जी आसनं केलीत त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे आपली उजवी नाकपुडी बऱ्याच जणांची ऍक्टिव्हेट असू शकते. काही जणांची दोन्ही नाकपुडी ऍक्टिव्हेट असेल. हा मनातल्या मनात मागवू. पद्मासन अर्ध पद्मासन सोडून साधी मांडी घालायला हरकत नाहीये. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. आपण जी बैठक घातली ती सोडून साधी बैठक. पाठकणाला सपोर्ट तुम्ही देऊ शकता, भिंतीला टेकून वगैरे बसू शकता. अगदी शक्य नसेल तर दोन्ही पाय सरळ समोर घेऊन आणि एकदम रिलॅक्स स्थितीमध्ये बसू शकता. डोळे अलगद मिटलेले. नाकाने एक श्वास भरून घेऊया. प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये भरून घेत आहोत, सामावून घेत आहोत. आणि तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडून देऊया. सगळी निगेटिव्हिटी, नकारात्मकता, सगळी दुःख आपण बाहेर सोडून देत आहोत. पुन्हा एकदा नाकाने श्वास भरून घेऊया. आपण प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहोत ही भावना आपल्या मनात. तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून देऊया. आपण स्ट्रेस आउट होत आहोत, तणावमुक्त होत आहोत ही भावना आपल्या मनात. पुन्हा एकदा नाकाने श्वास भरून घेऊया. प्राणयुक्त, चैतन्ययुक्त. तोंडाने संपूर्ण श्वास सोडून देऊया. तणावमुक्त, व्याधीमुक्त. एकदम रिलॅक्स. मकार लांबवलेले 3 ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक करूया. आपला आवाज आपल्यालाच येईल इतक्या हळू आवाजात आपण हे उच्चार करणार आहोत. पुन्हा एकदा यथाशक्ती श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. ओम. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओम. काही क्षण शांत. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ झालेली आहे आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जा मला या क्षणी प्राप्त झालेली आहे. एक हलकसं स्मित असते आपल्या ओठांवरती. शरीर मनाचं सामर्थ्य वाढवणारं महामृत्युंजय मंत्राचं पठण. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ॐ त्र्यम्बकं यजामहिं सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं, कुलस्वामिनीचं स्मरण करूया. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. ह्या संपूर्ण शक्ती समोर नतमस्तक, शरणागत भाव, समर्पण भाव. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत. ही सगळी शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आपलं ध्येय हे उत्तम प्रकारे साध्य होणार आहे. ओमच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन.
नेत्रस्पर्श निर्माण झालेली ऊब अलगदपणे चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या संलग्न देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. काही अडचण असेल ते विचारू शकता. भेटूया उद्या सकाळी 6. अच्छा हा. थांबा मी तुम्हाला अनम्यूट करते. हा केलंय मी तुम्हाला अनम्यूट. बोलू शकता. माईक चालू. ताई मला थोडी तब्येत ठीक नाहीये. ओके ओके. ताप, सर्दी, खोकला सगळंच आहे म्हणून आज काही बॉडी पेन पण भरपूर होतं ना म्हणून आज काही असणं जमलेली नाहीये. काही हरकत नाहीये. जर असं बरं वाटत नसेल ना, तर मग तुम्ही स्वस्थपणे बसून राहिलात ना तरीही चालेल. म्हणजे असं आपल्याला कंपल्शन नाहीये, की व्हायलाच पाहिजे. म्हणून तुम्ही जेवढं असं जमत होतं तेवढं केलं मी, हो, हो. पण जिथे जिथे नाही होत होतं तिकडे मग मी स्टॉप केलं. हो, हो. काही हरकत नाहीये. तब्येतीची काळजी आणि आपल्याला आपलं सगळं सांभाळून आसनं करायची आहेत. येस, बरोबर. येस. हो. ओके. सावकाश. हरिओम. हां. हरिओम. जर जास्तच बरं वाटत नसेल ना, तर उद्या तुम्ही फक्त जॉइन व्हा आणि काही नाही केलं तरी चालेल. जरी तुम्ही बसून राहिलात तरीही चालेल. काही हरकत नाहीये. बरं. ठीक ठीक आहे, आहे? ठीक आहे. चालेल. ओके. चला हरिओम. धन्यवाद. हरी. शुभ दिवस. भेटूया उद्या सकाळी शुभ. 6 वाजता. मीटिंग येस. एंड कर.